शाल रा. ग. जाधव 1932 ते 2016. कवी, समीक्षक, ललित लेखक, साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षा वृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली. व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मकता ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या समीक्षाविषयक लेखनाची 30हून अधिक पुस्तके आहेत. त्यांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ, आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रींची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळी वेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तके, वियोग ब्रह्म, मावळतीच्या कविता हे कविता संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. 1970 ते 1990 या काळात हे विश्वकोशाच्या संपादनात सहभागी होते. शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी या पाठातून व्यक्त झाल्या आहेत. शाल ही प्रतिकात्मक आहे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणारा आहे. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. वस्तूंच्या संदर्भातील आठवणींचे मोल महत्त्वाचे असते. कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरल ठेवतात. वस्तूशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग, त्याचे मानवी संदर्भच सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? मी एका पायावर हो म्हटलं. पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते, पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील पुलकित शाल काढली, 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राहील. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल व शालीनता यांचा संबंध काय? खरे तर खरीखुरी शालीनता शाली विना शोभते. सुर्वे मुळातच शालीन. शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेल, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेच नेऊन देईल. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. शालीमुळे शालीनता येते की जाते? या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीत त्यांना ठेवणे शक्य नव्हते. मग मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिला. बिचारे अतिप्रामाणिक, त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडीत बसल्याचे मी पाहिले. दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर आलो. तो म्हातारा होताच.
त्याला दोन्ही शाली दिल्या. त्याने थरथरत्या हातांनी मला नमस्कार केला. पुढे 4-5 दिवस मला काही कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वराला जाण्यास उसंत लाभली नाही. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिलो. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावर चालू लागलो. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. पाहतो तो काय, तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दीनवाणे जिणे. मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले? त्याने नकारार्थी मान हलवली. मग मीच म्हटले, बाबा 5-6 दिवसांपूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या आठवते? यावर म्हातारा खुल्ला व पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तू लई मोठा. म्यासनी शाली दिल्या, पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. मी शाली इकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा. आमचं हे असलं बिकट जिणं. तुझे लई उपकार आहेत बाबा. शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब. भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे, आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. शब्दार्थ: निमित्ताने, कारणाने, विथ फॉर ए रिझन, कॉज. गौरव, सन्मान, ऑनर. चिंचोळा प्रवाह, बारीक ओघ, नॅरो स्ट्रीम. तट, किनारा, काठ, तीर. एज, बँक ऑफ रिव्हर. उद्योग, कामकाज, ॲक्टिव्हिटी, टास्क. कडाक्याची थंडी, खूप गारठा असलेली थंडी. इंटेन्सली कोल्ड, चिलिंग कोल्ड. गुंडाळ, लपेटून घे, रॅप, कव्हर. ऊब, उष्णता, वॉर्मथ. परिणामतः, त्याचा परिणाम असा झाला की, ॲज अ रिझल्ट, कॉन्सिक्वेंटली. अहोरात्र, रात्रंदिवस, डे अँड नाईट. भरती, येथे त्याचा अर्थ प्रेक्षकांची गर्दी. हिअर द मीनिंग इज ओव्हरफ्लोईंग क्राऊड. श्रीफळ, नारळ, अ कोकोनट. शालीन, सात्विक वृत्तीचा, सालस, मॉडेस्ट, जेंटल. उपरोधिक खोच, व्यंग्यार्थ सूचक बोलणे, सार्काझम, सटायरिकल टोन. क्षीण, कमजोर, वीक, इथे लेसन्ड. बिनविरोध, विरोध न होता, युनॅनिमसली, विथ द एग्रीमेंट ऑफ ऑल. तत्कालीन, त्या काळातील, ऑफ दॅट टाइम. वर्षाव, बरसात, वृष्टी. शॉवर, ओव्हरलोड. गाठोडे, बोचके, अ बंडल. निकटवर्ती, जवळचा, व्हेरी क्लोज. सर्वाधिकार, सर्व हक्क, फुल पॉवर, फुल राईट्स. श्रमिक, कष्टकरी, वर्कर्स, लेबरर्स. अतिप्रामाणिक, खूप इमानी, व्हेरी ऑनेस्ट. बहुधा, बहुतेक वेळा, ऑलमोस्ट, मोस्टली. कट्टा, पार, दगडी चौथरा, अ रेज्ड प्लॅटफॉर्म. अशक्त, दुबळा, फिबल, वीक. भिक्षेकरी, भीक मागणारा, अ बेगर. चिरगुटे, चिंध्या, रॅग्स, श्रेड्स ऑफ क्लॉथ. लगबगीने, भरभर, हेस्टिली, हरिडली. दीनवाणे, गरीब परिस्थिती, मिझरेबल, पिटियस. जिणे, जगणे, लाईफ, लिव्हिंग. खुलला, आनंदित झाला, डिलाइटेड. भल्या, चांगल्या, गुड नेचर्ड, व्हर्च्युअस. लई, खूप, मच, क्वाईट. म्यासनी, मला, टू मी. म्या, मी, आय, मायसेल्फ. बिकट, कठीण, खडतर. टफ, हार्ड, डिफिकल्ट. अभागी, कमनशिबी. दुर्दैवी, दुर्भागी. अनफॉर्च्युनेट, अनलकी. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. निघण्याच्या बेतात असणे, जाण्याच्या तयारीत असणे, टू बी अबाउट टू लिव्ह. कडाक्याच्या थंडीने कुडकुडणे, कडक गारठ्याने अंग थरथरणे, टू शिवर बिकॉज ऑफ इंटेन्स कोल्ड. कर्जबाजारी होणे, कर्जात किंवा ऋणात बुडून जाणे, टू बी लॉस्ट इन डेट, टू बी बँकरप्ट. भिकेला लागणे, दारिद्र्य वाट्याला येणे, टू बी पॉवर्टी स्ट्रिकन, टू कम्प्लिटली रन आउट ऑफ मनी.
गमावून बसणे, असलेले हरवून जाणे. टू हॅव लॉस्ट समथिंग दॅट यू पोझेस. उसंत न लाभणे, वेळ न मिळणे. टू बी बिझी, टू नॉट गेट फ्री टाइम. चक्कर मारणे, फेरफटका मारणे. टू गो फॉर अ स्ट्रोल, टू टेक अ लेजरली वॉक. हात जोडणे, नमस्कार करणे, विनवणी करणे. टू रिक्वेस्ट, टू ग्रीट, टू प्लीड. कृतीपत्रिकेतील प्रश्न 1 आणि आ यांसाठी पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. चौकटी पूर्ण करा. पु ल व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने केलेला उल्लेख पुलकित शाल. उतार्यात उल्लेख असणारी नदी कृष्णा नदी. सभा संमेलने गाजवणारे कवी नारायण सुर्वे. कोण ते लिहा. विश्वकोशाचे अध्यक्ष या नात्याने वाईला जाणारे रा ग जाधव. लेखकाचा शाल देऊन गौरव करणारे पु ल देशपांडे व सुनीताबाई. मासे पकडण्याचा उद्योग करणारी बाई. पुढील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा. एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते. लेखकांनी सूटकेसमधील शाल काढली, बाईला हाक मारली व खिडकीतून तिला शाल आणि 5-50 रुपयांच्या नोटा दिल्या. आकृतीबंध पूर्ण करा. लेखकाला शाल देणारे जोडपे पु ल देशपांडे, सुनीताबाई देशपांडे. लेखक या ठिकाणी वाईला. लेखक या कोशाचे अध्यक्ष झाले, विश्वकोशाचे. वैशिष्ट्ये लिहा. कृष्णा नदीचा प्रवाह चिंचोळा. टोपलीत ठेवलेले मूल थंडीने कुडकुडत रडणारे. लेखकाने सुटकेसमधून काढलेली शाल पुलकित. कविवर्य नारायण सुर्वे यांचे कार्यक्रम अहोरात्र चालत होते. कारणे लिहा. एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा जास्त होती, कारण या घटनेतून लेखकांना परोपकार केल्याचे सुख मिळाले. शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही, कारण सुर्वे मुळातच शालीन होते. लेखकाच्या मते शालीमुळे शालीनता जाते, कारण सन्मान करण्याच्या रूपाने आपण एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. बाळ रडत होते कारण ते थंडीने कुडकुडत होते. लेखकाने सूटकेसमधील पुलकित शाल काढली, कारण थंडीने कुडकुडणाऱ्या बाळाला त्यांना ती द्यायची होती. पुढील वाक्यातील कृतीतून किंवा विचारातून लेखकाचे गुण शोधा. पु ल व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने केलेला उल्लेख दयाळू मन. बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या, संवेदनशीलता. खरे तर खरीखुरी शालीनता शाली व विनाच शोभते, वास्तवाचे भान. पुलकित उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. पुलंनी दिलेल्या शालीला लेखकांनी कोणते नाव दिले आहे? एका वाक्यात उत्तरे लिहा. सन्मानाची प्रतीके लिहा. सन्मानाची प्रतीके शाल व श्रीफळ होते. 5-50 रुपयांच्या नोटा लेखकाने मासे पकडणाऱ्या बाईला का दिल्या असाव्यात? थंडीत कुडकुडणाऱ्या बाळाला ऊब मिळावी म्हणून 5-50 रुपयांच्या नोटा लेखकाने मासे पकडणाऱ्या बाईला दिल्या. शाल व शालीनता यांचा पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. शाल हे सन्मानचिन्ह आहे. शालीनता हा सज्जन माणसाचा स्वभावधर्म आहे. जी व्यक्ती मूलतः शालीन किंवा सालस असते तिला शाल अधिक शोभा देते. किंबहुना शालीन माणसाला शालीची गरजही नसते. त्याचा शालीनता हा स्वभावच सन्मानाला सन्मान देणारा ठरतो. जो दुर्जन माणूस असतो त्याला शालीने किती नटवले तरी त्याच्यात शालीनता येणे कठीण आहे. कर्तबगार व्यक्तीचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्याची आपल्या संस्कृतीत शुभ पद्धत आहे. शाल देऊन अशा माणसाचे व्यक्तिमत्व हे अधिक ठळकपणे उठून दिसते. ते समाजाला प्रेरणादायी ठरावे म्हणून शाल देऊन अशा व्यक्तिमत्वाचा सत्कार करणे उचित ठरते. लेखक रा ग जाधव यांची संवेदनशीलता जाणवणारे कोणतेही एक उदाहरण पाठाच्या आधारे स्पष्ट करा. लेखक रा ग जाधव
हे प्राज्ञ पाठशाळेत विश्वकोशाचे अध्यक्ष म्हणून रुजू झाले होते. कृष्णा नदीच्या काठावर त्यांचे निवासस्थान होते. एके दिवशी त्यांच्या खिडकीतून एक करुणामय दृश्य दिसले. थंडीच्या कडाक्यात एक बाई मासे पकडण्याचे काम करत होती आणि टोपलीमध्ये असलेले तिचे मूल थंडीने कुडकुडत रडत होते. लेखकांना ते कारुण्यपूर्ण दृश्य बघवले नाही. त्यांनी 5-50 रुपयांच्या नोटा व शाल त्या बाईला दिली. या प्रसंगातून लेखकाची संवेदनशीलता जाणवते. पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. आकृती पूर्ण करा. पाठात आलेले शालीचे विविध उपयोग: अंगावर मिरवणे, सन्मान करणे, गरजवंताला देणे, भिक्षे करायला देणे, अभागी लोकांना देणे. लेखकाचा आवडता कट्टा: पेठ, शनिवार पेठ, या मंदिराचा पूल, ओंकारेश्वर मंदिर. पुढील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा. म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले. 2 शाली कट्ट्यावर घेऊन आलो व कुडकुडणाऱ्या म्हाताऱ्या भिकाऱ्याला 2 शाली दिल्या. पुढील वाक्यातील कृतीतून किंवा विचारातून कळणारे लेखकाचे गुण: हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या. उदारपणा: शाली वापरण्याचे वगैरे सर्वाधिकार मित्राला दिले. निर्मळ मन. आकृती पूर्ण करा. लेखकांनी भूषवलेली पदे: विश्वकोशाचे अध्यक्षपद, साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. लेखकांना जाणवलेला शाली संदर्भातील विरोधाभास: शालीची शोभा आणि ऊब, पोटाची आग आणि अन्नाची ऊब. साखळी पूर्ण करा. भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे, सन्मानाच्या शाली द्याव्यात अभाग्यांना, हे नाही जमले तर. 2004च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक रा. ग. जाधव. निकटवर्ती मित्राला दिलेले शालींचे गाठोडे: सगळ्या शाली यांना वाटल्या गरीब श्रमिकांना. भिक्षेकर्याच्या अंगावर असलेली चिरगुटे. एका वाक्यात उत्तरे लिहा. लेखकांनी दिलेल्या शालीचे भिक्षेकर्याने काय केले? लेखकांनी दिलेल्या शाली भिक्षेकर्याने विकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतले. भिक्षेकर्याचे तत्वज्ञान एका वाक्यात सांगा. शोभेपेक्षा पोटाची आग फार वाईट, हे भिक्षेकर्याचे तत्वज्ञान होते. भिक्षेकर्याने केलेला शालीचा उपयोग याविषयी तुमचे मत लिहा. लेखकाने एक म्हातारा भिक्षेकरी ओंकारेश्वराच्या पुलावर थंडीने कुडकुडताना पाहिला. लेखकाच्या मनात करुणा जागृत झाली. त्यांनी त्या भिक्षेकर्याला आपल्याकडील 2 शाली दिल्या. आपण परोपकार केल्याच्या भावनेत लेखक तृप्त होते. परंतु आणखी 4-5 दिवसांनी लेखकांनी पाहिले की तो म्हातारा भिक्षेकरी अंगावर चिरगुटे घेऊन पूर्वीसारखाच बसला आहे. कुतूहलाने लेखकांनी त्याला शालीबद्दल विचारले असता भिक्षेकर्याने सांगितले की त्याने त्या शाली विकल्या व 2 दिवस पोटभर खाल्ले. शालीच्या शोभेपेक्षा पोटाची आग फार वाईट, या त्याच्या म्हणण्यात तथ्य होते. त्याच्या अंगावर शाल पाहून त्याला कुणीही भिक्षा दिली नसती, त्यामुळे त्याला अन्नही मिळाले नसते. यावरून गरीबाला शालीचा उपयोग नसतो, उलट ती त्याची अडचण असू शकते, असे म्हाताऱ्या भिक्षेकर्याला सुचवायचे आहे. लेखकाच्या भावना जशा शाल या वस्तूशी निगडीत आहेत, तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडीत असलेल्या भावना तुमच्या शब्दात लिहा. मी 5वीत असताना शाळेमध्ये एका वक्तृत्व स्पर्धेत चिमुकले भाषण दिले होते. त्या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता. मला खूप आनंद झाला. मला बक्षीस म्हणून छोटा चांदीचा पेला मिळाला. माझ्या आयुष्यातील ते पहिले पारितोषिक असल्यामुळे मला त्या पेल्याविषयी भारी प्रेम आहे. त्या दिवसापासून आज तागायत मी त्या पेल्यातूनच पाणी पितो. तो पेला मीच वापरतो. नीट स्वच्छ धुवून मी तो विशिष्ट जागेवर ठेवतो. त्याला कुणालाही हात लावू देत नाही. नेहमी त्यातून पाणी पिताना मला 5वीचे ते दृश्य स्मरते आणि मला प्रेरणा मिळते. माझा जीव त्या माझ्या बक्षिसामध्ये अजूनपर्यंत गुंतलेला आहे. त्या पेल्याला मी कधीही दृष्टीआड करू शकणार नाही, इतके माझे त्याच्यावर प्रेम आहे. पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा. तू कुठे राहतोस? प्रश्नार्थी वाक्य. भारत माझा देश आहे. विधानार्थी वाक्य. कंसातील सूचनांप्रमाणे कृती करा. आहा, किती सुंदर चित्र हे.
विधानार्थी करा. हे चित्र खूप सुंदर आहे. नेहमी नम्रपणे वागावे. आज्ञार्थी करा. नेहमी नम्र वागा. पुढील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. गमावून बसणे, हरवणे. बाबांनी दिलेले किमती पेन राहुल दुसऱ्या दिवशी गमावून बसला. चक्कर मारणे, फेरफटका मारणे. प्रथमच गावी गेलेल्या साहिलने नदी किनारी चक्कर मारली. उसंत मिळणे, वेळ मिळणे. आई आज एकटीच घरी असल्यामुळे घरकामातून तिला थोडी उसंत मिळाली. समानार्थी शब्द लिहा. अहोरात्र, रात्रंदिवस. तट, किनारा. नदी, सरिता. साद, हाक. वर्षाव, वृष्टी. बरसात. श्रीफळ, नारळ. गाठोडे, बोचके. श्रमिक, कष्टकरी. बिकट, कठीण. अशक्त, दुबळा. चिंचोळ्या, बारीक. निकटवर्ती, जवळचा. विरुद्धार्थी शब्द लिहा. अशक्त, सशक्त. उपकार, अपकार. खरेदी, विक्री. सन्मान, अपमान. भरती, ओहोटी. उद्धट, शालीन. पुढील शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. भिक्षा मागणारा, भिक्षेकरी. भाषण ऐकणारा, श्रोता. अनेक वचन लिहा. खिडकी, खिडक्या. शाल, शाली. खोली, खोल्या. मासा, मासे. टोपली, टोपल्या. लिंग बदला. म्हातारा, म्हातारी. मित्र, मैत्रीण. लेखक, लेखिका. मुलगा, मुलगी.